हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. स्वामी विवेकानंद यांच्या आयुष्यातील एक प्रसंग सांगतात. शिकागोच्या भाषणानंतर त्यांना परदेशात अनेक ठिकाणी बोलावलं गेलं. ते एका सभागृहातील आतल्या खोलीत भाषणाला बोलवण्याची वाट पाहत चिंतन करीत बसले होते. त्यांचं नाव जाहीर होताच ते लगबगीने उठले आणि बाहेर पडले आणि परत येऊन तिथल्या एका मोठ्या आरशामध्ये स्वतःला पाहिलं. परत बाहेर पडले, पण पुन्हा आतमध्ये येऊन पुन्हा आरसा पाहिला. तिथे बसलेल्या मार्गारेट नोबेल गमतीनं म्हणाल्या, काय स्वामी, आज फारच आरसा पाहतात, काय कारण काय? स्वामींनी जे उत्तर दिलं त्यामुळे मार्गारेट नोबेल चकित झाल्या. स्वामी म्हणाले, काय, व्यासपीठावर जाण्यासाठी मी उठलोय, पण मी स्वतःला विसरून गेलो होतो. मी तोच आहे ना, याची खात्री करण्यासाठी म्हणून पुन्हा पुन्हा आरसा पाहतोय. आध्यात्मिक स्तरावरील त्यांचं हे उत्तर आपल्यालाही चकित करेल. पण सामाजिक कार्यामध्ये मात्र असा आरसा वारंवार पाहावाच लागतो. कारण आपण कोण आहोत हे आपण ठरवत नाही. ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो तिथला समाज हे ठरवत असतो. त्यामुळे आपल्यासमोर आपल्या वास्तविक अस्तित्वाचं मोठं आव्हान असतं. अशावेळी आरशात पाहणं आपल्याला किती महत्त्वाचं असतं हे महान संत गाडगे महाराजांच्या उदाहरणावरून कळतं. ते एकदा रस्त्यानं चालले असताना पाटलाच्या वाड्यातून पुरणपोळी केल्याचा वास येतो. त्यांना तो वास अस्वस्थ करतो. मनाला खूप समजावूनही त्यांची अस्वस्थता कमी होत नाही. त्यांना माहिती असतं की या वाड्याची मालकीण खूप रागीट आहे, पण तरीही ते तिच्या दारात उभे राहून पुरणाची पोळी मागतात. ती मालकीण त्यांना सगळ्यांची जेवण झाल्यानंतर ये म्हणून सांगते, पण तरीही बाबा ताजी पोळी देण्याचा हट्ट करतात. तेव्हा संतापलेली ती मालकीण गोठ्यात पडलेली बाभळीची छोटी फांदी हातात घेऊन ती बाबांना मारायला लागते. तरीही बाबा पोळी मागतच राहतात. शेवटी ती बाई कंटाळते आणि पोळी आणायला जाते. तेव्हा गाडगे बाबा वाड्याच्या बाहेर पडतात. लांब मारुतीच्या मंदिराच्या कट्ट्यावर जाऊन हातापायात घुसलेले बाभळीचे काटे काढत असतात. तिथे आलेला कोणी भक्त त्यांना विचारतो, इतके काटे कसे काय गेलेत तुमच्या अंगात? हे काय झालं? बाबा सांगतात, पुरणाची पोळी खातोय. जे व्रत स्वीकारलंय त्याच्याशी प्रतारणा होऊ द्यायची नसेल तर इतक्या कठोरपणे आरसा पाहावा लागतो. मनात शिरलेले खोट्या प्रतिमेचे आणि आकांक्षांचे काटे आपल्याला आपल्याच हाताने काढावे लागतात. श्रोत्यो, रेडिओ जयंत या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद देतात. आपले लाईक्स, आपले कॉमेंट्स आम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देत आहेत. आता एक छोटीशी विनंती. आपल्याला जसा हा आनंद या कार्यक्रमातून मिळाला, मग ते अभिवाचन असो, आनंदी कट्ट्यासारखा कार्यक्रम असो किंवा व्यक्त अव्यक्त, आपल्याला आवडलेला प्रत्येक कार्यक्रम तुम्ही नक्की शेअर करा आणि आपल्याला जो आनंद झालाय तो आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि आप्तेष्टांना सुद्धा मिळू द्या. आवडलेला प्रत्येक कार्यक्रम जरूर शेअर करा आणि आपल्या आनंदात, आपल्या सुखात, आपल्या समाधानात आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्टांना सुद्धा सामील करून घ्या.